बॅट टच है ना, शिकवले ना. अजूनही तुमची सुरक्षा कशी महत्त्वाची आहे त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये लोंढे सर तुम्हाला मार्गदर्शन करतात. सरांना मी विनंती करतो की आपल्या आपण मार्गदर्शनाला सुरुवात करा. हॅलो मुलांना, माझा परिचय आपल्या सरांनी करून दिला आहे. आपल्याला गुड प्रॅक्टिस जे मॅडमने सांगितलेलं आहे ना, हो. तक्रार पेटीचा वापर करता आपण. तक्रार पेटी आहे ना आपल्याकडे. तक्रार पेटी कशासाठी माहिती ना, तुमची जर काही तक्रार असेल गंभीर बरं का, नाही तुम्ही म्हणता याने मारलं मला, त्याने मारलं मला, पट्टी चोरली, असल्या तक्रार पेटीत तक्रार टाकायची नाही बरं का. तुमची तक्रार टाकायची मॅडम तुम्हाला सांगते. हां, तक्रार असेल तर त्या पेटीत टाकायची. आणि तक्रार पेटी ही ज्या टायमी तुमची प्रार्थना होती आठवड्यात नाही का, ती पेटी त्या सर्वांच्या समोर त्या टायमाला उघड्या लावायची बरं का. चालतंय ना. कोणाची काय तक्रार आहे का मुलींना? मुलांची काय नसतात, पण मुलींचीच विचारावं लागणार. मुलींची नाही ना काय? चालतंय. अभ्यासावर लक्ष द्या बरं मुलांना. आता हे योग आला त्यापासून सरांचं मी सरांचं सर्वांचं एक आभार व्यक्त करतो. एक शाळा विद्यार्थी योग कारण त्याने पण मार्गदर्शन मुलाचं महत्त्वाचं आहे. मुलींच्या सुरक्षेविषयी सध्याला गंभीर प्रश्न चालू आहे. आमचं महाराष्ट्रावर लक्ष चालू आहे. आता बरेचसे गडचिरोली भागामध्ये एक घटना केली असेल शिक्षकाकडून. असं होऊ नाही आहे. कुणी काय जाणून बुजून करत नाही, पण त्याच्यापुढचं लक्ष पाहिजे कोणतं. ते एक मानवाधिकारचा प्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य करतोय. महाराष्ट्रावर जेवढं मी काम करता होईल तेवढं हे सामाजिक कार्य मी करत असतो. मुलींविषयी सुरक्षेविषयी शाळाचा प्रतिनिधी आम्ही काम करत असतो. पुणे जिल्ह्यात मी 5 शाळा केल्या. तुमचे तालुक्याचे शिक्षणाधिकारी महाजन साहेब माझ्याबरोबर होते. अजून श्रीगोंदा तालुक्यामध्ये आयडण्याकडून तिथून कानाडे मॅडम होईल त्यातून माझ्याबरोबर 3 शाळा मी तिथल्या बी केल्या शाळाचा प्रती. त्यांनी बी त्यांना प्रतिसाद दिला सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी. आता सर्वांनी बाबा काय असेल तर वाडी अडचणी आणि बाहेरचं बी काय अडचणी असतील तर सांगा जावं बरं का सरांना. तुमचे सुरेश सर आहेत, बाकी सर्व आहेत, म्हणजे मॅडमला सांगून जावं. तुम्हाला जर काय अडचण होतं ते सांगा. आपण सरांना कसं काय सांगायचं तर तुम्ही मॅडमला सांगू शकता. हां, एवढं बोलून मी आज 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.